तारा सिंग आपल्या गावामध्ये ठेल्यावर आलू पराठे विकत असतो। या गरमागरम शुद्ध डालडा घीचे पराठे खा। मीरगंजचा आलू आहे, किशनगंजचा आटा। स्वाद घेऊन बघा ताराचा पराठा। ताराच्या ठेल्यावर नेहमी लोकांची गर्दी लागत असते। तारा आणि श्वेता आलू पराठे विकूनच खूप चांगली कमाई करत असतात। त्यांची मुलगी मीना गावाच्या सगळ्यात महागड्या शाळेमध्ये शिकत होती। एक दिवस रात्री जेव्हा ताराचा कुटुंब झोपत होता तर अचानक कोणीतरी त्यांच्या दरवाजावर हाक मारली। रात्रीचे 12 वाजले आहेत, एवढ्या रात्री कोण आलं असेल? मी जाऊन बघतो। ताराने दरवाजा उघडला तर त्याने बघितलं की त्याच्या काकाचा मुलगा आकाश उभा आहे। काय झालं आकाश? इतक्या रात्री कसं काय आलं? ताराबाई, माझ्या बायकोची तब्येत खूप खराब आहे। काय तुम्ही 19 रुपये देऊन माझी मदत करू शकता? हो, का नाही। तू बस 5 मिनिट थांब, मी तुमचे पैसे लवकरच वाटून दे। आता तू पैसे परत करायचे नाही, आपल्या बायकोच्या तब्येतीचा बद्दल कर। ताराच्या काकाचा मुलगा आकाश ताराशी खूप जळत असतो, पण मदत मागण्यासाठी पण तो दरवेळीच त्याच्याकडे जात होता। डॉक्टरच्या गेल्यानंतरच आकाश आपला राग आपल्या बायको माधुरीवर काढायला लागला। आज तुझ्यामुळे मला परत त्या घमंडी ताराकडे जावं लागलं। जर तू बिमार नसती तर मला त्या तारासमोर हात पसरवायला लागले नसते। तुम्ही तारा दादांबद्दल असं का विचार करता? ते अजिबात अहंकारी नाही आहेत, आणि आज जेव्हा मी आजारी पडले तर तुम्ही एवढं ओरडताय जसं त्यांच्याकडे कधी पैसे मागायला जातच नाही। तारा दादांनी माहित नाही किती वेळा तुम्हाला पैसे दिले आहेत, आणि तुम्ही त्यांचे पैसे आजपर्यंत कधी परत नाही दिलं, तरीही ते तुम्हाला कधीच काही नाही म्हणत। तुम्हाला तुमच्या दादा आणि वहिनींचा सन्मान केला पाहिजे। तो तोंडाने भले काही नसेल बोलत, पण आपल्या अमेरीच्या दिखाव्यानी तर आपली बेइज्जती करतोच ना। ते श्रीमंत आहेत, पण त्यांनी आपल्या श्रीमंतकीचा दिखावा करतात हा तुमचा भ्रम आहे। तुम्ही गरीब आहात म्हणून त्यांची श्रीमंतकी तुम्हाला एवढी खटते। तुम्ही मेहनतीने एका जागेटी काम का नाही करत? जर का देवाची इच्छा झाली तर तुम्हीही एक दिवस श्रीमंत व्हाल। आकाश जिथेही नोकरी करतो तिथे चिडचिडा राहत असतो। तो मनापासून कधीच काम करत नव्हता। तो कोणतीही नोकरी 1 वर्षापासून जास्त कधीच करू नाही शकत। एक दिवस आकाश तोंड पाडून घरी पोचतो तर माधुरी त्याच्याशी बोलली, मला वाटते आजही तुमची नोकरी सुटली। अरे माझं ऐका तर तुम्ही तारा दादांकडे जा, ते तुम्हाला आपल्या आलूच्या पराठ्यांच्या ठेल्यावर एखादी काम नक्की देतील। तारा मला कामावर कधीच ठेवणार नाही। तुम्ही एकदा त्यांच्याकडे जा तरी। आकाश ताराकडे पोचतो। ये आकाश, खूप दिवसानंतर दिसलं तू। जर भूक लागली असेल तर आलूचे पराठे खाऊन घे, तुझ्या वहिनीनं खूप प्रेमानं बनवले आहे। माझी नोकरी सुटली आहे म्हणून मी काम बघतोय। काय तुमच्याकडे माझ्यासाठी काही काम आहे? ठेल्याचं काम तर मी आणि श्वेता सांभाळून घेतो, पण तुला पण आमच्यासोबत काम करायचं आहे तर एक काम करतो, मी एक रेस्टॉरंट उघडून टाकतो। हां ठीक आहे, आमच्या ग्राहकांना उभं राहावं लागतंय। जर काही रेस्टॉरंट असेल तर ग्राहक आरामात बसून पराठ्यांचा आनंद घेऊ शकतील। त्या दिवस आकाश खूप रागाने घरी पोचतो। काय झालं, तुम्ही एवढे रागात का आहात? काम नाही भेटलं का? काम तर मिळालं, पण आता माझ्यामुळे तो तारा अजून श्रीमंत होणार। माझ्या तिथे गेल्यावर त्यांनी एक नवीन रेस्टॉरंट उघडण्याचा विचार केला आहे। तर ह्याच्यात वाईट काय आहे? तुम्हाला पण तर पैसे भेटतील। तू मला सांगू नको की चांगलं आणि वाईट काय आहे। आकाश तारा बरोबर काम करायला सुरू करतो। तारा आकाशला रोज 500 रुपये देत होता, पण आकाशची नजर ताराच्या कमाईवर राहत होती। स्वतः तर यांनी नोटांचा ढेर लावला आहे आणि मला फक्त 500 रुपये देतो। मेहनत सगळे मी करतो आणि गुलाबजामुन हे दोघं खातात। काही तर करावं लागेल। ताराच्या रेस्टॉरंटमध्ये मंगलसिंग नावाचा एक शुद्ध शाकाहारी ग्राहक येतो। तो ताराचा जुना ग्राहक होता। ये मंगल भावा, बस मी आत्ता तुझ्यासाठी पराठे लावतो। अरे आकाश, जरा मंगल भावासाठी प्लेट लावून दे। आकाशने हळूच मंगलसिंगच्या पराठ्यांमध्ये नॉन व्हेजचे काही तुकडे घातले। मंगलने पराठे खाल्ले तर त्याला कळलं की पराठ्यांमध्ये नॉन व्हेज आहे। मंगलसिंग भडकून गेला। आलूच्या पराठ्यांमध्ये नॉनव्हेज कसं आलं? मंगलसिंग सोबत अमंगल? मला नाही माहित, मी तर फक्त पराठे ग्राहकांपर्यंत पोहोचवतो।
पराठे बनवायचं काम तर तारा दादा आणि श्वेता वहिनी करतात. काय रे तारा, तू पराठ्यांमध्ये नॉनव्हेज मिळवून आमच्यासोबत विश्वासघात केला आहे. आता मी बघ तुझा कसा घराच्या बाहेर आणि ह्या गावाच्या बाहेर काढतो. मंगल सिंग गावाचा श्रीमंत माणूस होता. त्याने गावाच्या प्रधानशी बोलून ताराच्या कुटुंबाला गावाच्या बाहेर काढून टाकलं. आज तर मज्जाच येऊन गेली. आता मी गावात आपले आलू पराठे विकील आणि खूप पैसे कमवील. आकाशने गावामध्ये आलू पराठ्यांचा ठेला लावायला सुरू केलं. तिथे तारा, श्वेता आणि त्यांची मुलगी जंगलच्या रस्त्याने दुसऱ्या गावी जात होते. ताराचा कुटुंब खूप दमला होता. श्वेता जोरजोरात रडायला लागली. रडू नको श्वेता, आज आपल्या भाग्यात दुःख लिहिलं आहे, उद्या सुख पण येईल. पण आता आपण कुठं जायचं आणि कसा आपला काम धंदा सुरू करायचा? आम्ही तर आपलं घर पण विकून टाकलो. आपल्याला समोर जावं लागेल जोपर्यंत आपण कुठल्या गावात येऊन पोचत नाही. ताराच्या कुटुंबाचा जंगलात मार्ग हरवला. हा जंगल तर खतम व्हायचं नावच घेत नाहीये. मला तर वाटतंय आपण हरवून गेलो आहे. अचानक त्यांना पाण्याचा आवाज ऐकू आला. तिघेही आवाजाचे अनुसरण करता करता एका नदीकडे येऊन पोचतात. त्याने बघितलं की नदीमध्ये आलूचे पराठे पोहत होते. ताराने नदीचं पाणी पिलं आणि पराठा खाऊन बघितला. हा तर चमत्कार झाला. नदीचं पाणी थंड आहे आणि पराठे गरम. इथे तर कोणच माणूस दिसत नाही आहे. मला वाटतंय आम्हीच ही नदी सगळ्यात पहिला खोजली आहे. आमच्याकडे धंदा सुरू करण्यासाठी लागत नाही आहे. जर का आम्ही ह्याच पराठ्यांना विकू शकेल तर किती छान होईल ना. बरोबर बोललीस. आता आपल्याला फक्त एका गावाचा तलाश आहे. काही किलोमीटर चालल्यानंतर ते बेसनपूर नावाच्या एका गावामध्ये पोचतात. सुरुवातीमध्ये त्यांना एखाद्या झोपडीमध्ये राहावं लागलं. तारा रोज अंधारातच पराठ्याच्या नदीमध्ये जात होता. खूप सगळे पराठे घेऊन येत होता. मग तो त्यांना गावामध्ये विकायला सुरू करतो. नदीच्या पराठ्यांची विशेषता ही होती की ते कधीही खराब होत नव्हते. हळूहळू ताराची आर्थिक स्थिती सुधारत गेली आणि त्याने एक मोठं घर घेतलं. तिथे आकाश पण आता गरीब नव्हता. त्याने खूप सगळे पराठे मेहनतीने विकून एक चांगली मोटरसायकल विकत घेतली होती. आज गावातल्या एका माणसाने मला सांगितलं की तारा आणि श्वेता बेसनपूर गावात आहे. उद्या मी त्यांना भेटायला जाईल आणि त्या गरिबांना आपली मोटरसायकल दाखवून चिडविल. दुसऱ्या दिवशी आकाश बेसनपूर गावाकडे पोचला. त्याने एका माणसाला विचारलं, ऐका दादा, इथे ताराचं घर कुठलं आहे? तारा आलू पराठेवाल्याचं घर त्या समोर आहे. आकाशने जेव्हा बघितलं की तारा एका मोठ्या घरामध्ये राहत होता तर त्याचा पूर्ण आनंद थंड पडला. तो ताराच्या घरी पोचला. अरे आकाश, इतक्या वर्षांनंतर भेटायला आला. आम्ही तर तुझी कधीपासून वाट बघत होतो. अजून सांग, घरी सगळं ठीक तर आहे ना? हो दादा, सगळे ठीक आहे. तारा दादा, तू इतक्या लवकर श्रीमंत झाला कसा? तू घरचा माणूस आहे म्हणून तुला सांगतो. अरे, आम्हाला आलू पराठ्याची एक नदी भेटली आहे. ते पराठे आम्ही घरी घेऊन येतो आणि इथून मी गावात 4 रेस्टॉरंट उघडले आहे. त्यामध्ये पराठे वेचतो. तुम्ही मला दाखवू शकता का ती नदी? हो हो, का नाही, चल माझ्यासोबत चल. तारा आकाशला पराठ्याच्या नदीवर घेऊन जातो. हा तर खरंच चमत्कार आहे. हो, सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आहे की या नदीचे पराठे किती पण दिवस ठेवले गेले खराब होत नाही. जर तुला हवे तर तू पण ह्या नदीमधून पराठे घेऊन आपल्या गावात विकून जा. आकाश आपल्या घरी येतो. काय झालं? तुम्ही एवढे रागात का आहात? काय तारा दादांची भेट नाही झाली? तू चुप राहा, माझं डोकं खाऊ नको. ताराला आलू पराठ्यांची जादुई नदी मिळाली. मी इथे पागलांसारखी मेहनत केली आणि लागत लावून थोडं प्रॉफिट कमवलं. तिकडे ताराने तर कुठली मेहनत कमवली नाही आणि बिना लागतची फक्त प्रॉफिट कमवलं. म्हणून तो माझ्यापेक्षा पण श्रीमंत झाला. तारा दादांची जळण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही पण त्या नदीमधून पराठे घेऊन येऊ शकता. काय तारा दादांनी तुम्हाला तिथून पराठे आणण्यासाठी नको म्हटलं आहे? नाही, मना तर केलं नाही आहे, पण मला लवकरच तारापेक्षा अमीर बनायचं आहे. तर ताराने 4 रेस्टॉरंट उघडले आहे तर मी 10 उघडेल. फक्त गावातच नाही, शहरात पण उघडेल आणि प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये पराठ्यांची सप्लाय करील. दुसऱ्या दिवशी आकाश ताराकडे पोचतो. दादा रे, मी नदीमध्ये एक बांध बनवील मोठा, कारण की पराठे वाहून जातात नदीमध्ये. त्यांना इकट्ठा करणं कठीण आहे. मी बांध बनवून पाणी थांबून देईल आणि खूप सारे पराठे इकट्ठे करून घेईल.
असं करायची काही गरज नाही आहे. नदीचं पाणी स्वाभाविक रूपेनं वाहत राहावं हेच चांगलं आहे. बांध बनवायची काही आवश्यकता नाही. आणि तू बांध बनवशील कसा? मी एकटाच बांध बनवेल. आकाशने ताराचं एक पण नाही ऐकलं आणि त्याने नदीवर एक हेवी डॅम बनवलं. आकाश पराठे एकत्रित करू लागला. एक दिवस जेव्हा आकाश नदीमधून पराठे एकत्रित करत होता तर नदीचा बांध खूप जास्त पाणी एकत्रित झाल्यामुळे फाटून गेला आणि आकाश नदीमध्ये वाहून गेला. मग त्याचा काहीच पत्ता नाही लागला. म्हणून तर म्हणतात, माणसाला थोड्यातच समाधान राहायला पाहिजेत. खूप जास्तचं लालच चांगलं नसतंय.